आणि यानंतर आता राम मंदिरातील दानपेटी चोरी प्रकरणातली महत्त्वाची अपडेट। या प्रकरणी आता नागपुरात काँग्रेसचं आंदोलन सुरू आहे। ऐतिहासिक पोदारेश्वर राम मंदिराजवळ निषेध आंदोलन काँग्रेसकडून केलं जातंय। या प्रकरणाची निष्पक्ष आणि पारदर्शक चौकशी करण्याचीही मागणी होतीये। अधिकची माहिती आपण जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी गजानन उमाटे यांच्याकडून। गजाननजी, काय सांगाल? राम मंदिरातील दानपेटी चोरी प्रकरणी आता नागपुरात काँग्रेसचं हे आंदोलन होत आहे, काय नेमकी त्यांची मागणी आहे, कशा प्रकारे निषेध केला जातो? राम मंदिरातील दान चोरी प्रकरणात काँग्रेसचं हे आंदोलन या ठिकाणी आपण बघू शकतो। दोषींवर कारवाई व्हावी आणि नागपुरातील पोदारेश्वर राम मंदिरात आंदोलनाची परवानगी मागितली होती, परंतु ती नाकारण्यात आली। त्यामुळे आता रस्त्यावर भजन करत सत्याग्रह केला आणि आता सगळे काँग्रेसचे कार्यकर्ते दर्शनासाठी या ठिकाणी जात आहेत। शहराध्यक्ष प्रफुल्ल गुडदे पाटील यांच्या नेतृत्वात हे संपूर्ण आंदोलन जे आहे ते होत आहे आणि आता आपण बघू शकतो या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात आहेत आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना या ठिकाणी पोदारेश्वर राम मंदिराच्या गेटवर पोलिसांकडून अडवलं जात आहे। आपण बघू शकतो काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे या ठिकाणी आहेत, काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रफुल्ल गुडदे पाटील या ठिकाणी आहेत आणि हे दृश्य आपण बघू शकतो। या ठिकाणी बघा मंदिरात जे आहे ते या ठिकाणी आलेले आहेत आणि आता श्रीरामाचं दर्शन घेऊन जे दोषी आहे त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी या ठिकाणी करतात। प्रफुल्ल गुडदे पाटील आपल्या सोबत आहे। काय मागणी, काय कशासाठी आंदोलन करतायत? नक्कीच गजानन, या संदर्भातले अपडेट्स तुमच्याकडनं जाणून घेत राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।